श्री पतंजलि महामुनये नमः। आपण निद्रेच्या ज्ञानाचा विचार करतो आहोत, कारण निद्रा ज्ञानाचं आलंबन घेण्याचा प्रकार या ठिकाणी सांगितलाय. तर निद्रा ज्ञान काय प्रकार आहे, निद्रेचं ज्ञान म्हणजे काय, हा या ठिकाणी कूट प्रश्न निर्माण होतो. असं आहे की निद्रेचा अनुभव तुम्हा आम्हा सगळ्यांना दररोज येतो. निद्रेचा अनुभव नाही असा कोणीही माणूस नाही. बरं, तो एकदाच येतो असं नाही, तर अनेक वार येतो, दररोज येतो. आता मनोवैज्ञानिक दृष्ट्या निद्रेमध्ये कोणतीच संवेदना नसते असं एक आपल्याला जाणवतं. मनोवैज्ञानिक पातळीमध्ये आपल्याला सुषुप्ती किंवा निद्रा म्हटल्यानंतर कुठल्याच प्रकारची संवेदना नसते, आणि असं आपल्याला मान्य करावं लागतं. आणि हे सर्वानुभूत आहे, किंवा ह्याला एक प्रकारे जडावस्था असंही म्हणता येईल. आणि आपल्याला निद्रेतील अनुभव काय असं जर विचारलं तर आपल्याला उत्तर काही देता येत नाही. गंमत अशी आहे की निद्रेचा अनुभव तुम्हा आम्हा सगळ्यांना आहे, निद्रेचा अनुभव तुम्हा आम्हा सगळ्यांना आहे, वरच्यावर हे पण निद्रेमध्ये अनुभव काय असतो असं जर विचारलं तर आपल्याला काहीही सांगता येत नाही. म्हणजे मनोवैज्ञानिक दृष्ट्या निद्रा ज्ञानाचा अनुभव हा काही प्रत्यक्षानुगम नसतो. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाद्वारा तो काही प्राप्त होत नाही, त्याचा अनुभव आपल्याला प्रत्यक्ष काही येत नाही. गंमत अशी आहे की निद्रा प्रत्यक्ष असते, आपल्याला निद्रा ही आपल्याला प्रत्यक्ष असते, आपण स्वतः झोपत असतो, पण त्याचं प्रत्यक्ष ज्ञान काही होत नाही. असा एक विलक्षण गमतीदार प्रकार निद्रेविषयी आहे. म्हणजे त्याचं प्रत्यक्षागमन होत नसताना, प्रत्यक्षाचं अवगमन होत नसताना त्याचं आलंबन कसं घ्यावं हा या ठिकाणी कूट प्रश्न निर्माण होतो. आणि बऱ्याच प्रमाणात ही गुंतागुंतीची एक समस्या या ठिकाणी निर्माण होते. आणि गंमत अशी आहे की त्याच्या ज्ञानाचं आलंबन घेऊन चित्तस्थैर्य प्राप्त होत असतं असा आशय सूत्रकारांनी स्पष्टपणे मांडलेला आहे. असे एखाद्या प्रसन्न अनुभवाचं अनुस्मरण ह्याचा आपण आलंबन घेऊन त्याद्वारा चित्तस्थैर्य करू शकतो, आणि त्याच्याद्वारा चित्तस्थैर्य करा अशा प्रकारचा उपदेश निर्देश हा आपण समजू शकतो. अलग लक्षात, एखाद्या प्रसन्न अनुभवाचं स्मरण करून त्याचं आलंबन घ्या आणि चित्ताला शांत करा, चित्ताला स्थैर्य प्राप्त करून द्या, असा जर उपदेश कोणी केला, निर्देश कोणी केला तर तो आपण समजू शकतो. किंवा सात्विक प्रासादिक स्वप्नातल्या ज्ञानाचा प्रकार अशा आलंबनाद्वारा घ्या, मग त्याचं अनुस्मरण करा. एक स्वप्न पडलं असेल की बाबा कुठे गंगोत्रीला गेलोय, केदारनाथ, बद्रीनाथ या ठिकाणी आपल्याला भगवंताचं दर्शन झालेलं आहे, पशुपतीनाथ. तर अशा प्रकारचं काही स्वप्न पडलं असेल की ज्याद्वारा आपल्याला प्रसन्न चित्त त्या ठिकाणी त्याचा अनुभव झालेला असतो, त्याचं स्मरण घेऊन त्याचं आलंबन घेऊन चित्त स्थैर्य करा, चित्त प्रसन्न करा, चित्त शांत करा, हा सुद्धा आपल्याला अनुभव एक उपाय म्हणून मान्य करता येतो, मान्य होतो, पटतोही. पण पूर्वी निर्देश केल्याप्रमाणे निद्रेतल्या ज्ञानाचं आलंबन घ्या या म्हणण्यामध्ये उपाय निश्चिती करणं जरा अवघड जातं. म्हणजे आतापर्यंत आपण काही निद्रेची लक्षणं पाहिली, पण त्याचाही आलंबन घेऊन त्याद्वारा चित्त शांत करा हा सुद्धा प्रकार या ठिकाणी काही उपाय निश्चिती आहे असं काही आपल्याला म्हणता येत नाही. थोडं अवघड जातं, ते आपल्याला पटायला अवघड जातं, बुद्धीला तशा प्रकारे समजून सांगणंही अवघड जातं. आता निद्रा ही केवळ जडावस्था आहे असं जे म्हणणं आहे ते अत्यंत उथळ आहे, आणि ह्याच्यामुळे आपल्याला त्याचं आलंबन घेण्याला एक प्रकारे कुचंबणा होते.
कारण निद्रेबद्दल अशी एक पक्की आपली धारणा आहे की निद्रा म्हणजे जडावस्था, आणि म्हणून त्या निद्रेच्या ज्ञानाचं किंवा निद्रेबद्दलच्या ज्ञानाचं आलंबन घेणं. आता निद्रेबद्दलचं आपलं ज्ञान म्हणजे निद्रा म्हणजे जडावस्था. आता या ज्ञानाचं आलंबन घेऊन काही चित्त स्थैर्य होईल, चित्त शांत होईल, चित्त प्रसन्न होईल, तर तसा प्रकार दुरान्वयाने सुद्धा आपल्याला मानता येत नाही. तर त्यामुळे काय होतं की चित्ताला या ठिकाणी या सूत्रामध्ये उपाय म्हणून संवेदन्य करून विषयापासून दूर राहण्याचा उपाय या ठिकाणी काही नाहीये. आलं का लक्षात? अन्यथा बेशुद्धावस्था किंवा तत्समान औषध तंत्रा, औषधज अशी ती तंत्रा असते, त्याचा या ठिकाणी उपाय म्हणून ठरवता आला असता. आता निद्रा म्हणजे जडता असं म्हणणं हे कसं योग्य नाही, तर शांत निद्रा झाल्यावर सर्वांना चित्तातली एक प्रसन्नता ही अनुभवाला येत असते, आणि हा अनुभव प्रत्येकाचा असतो. एक शांत आणि चांगली निद्रा झाली तर आपण त्यानंतर निद्रोत्तर आपण प्रसन्न असतो, आपल्या मनाला एक प्रकारे हलकेपणा, लघुता आलेली असते. हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे निद्रेला जडता म्हणणं काही बरोबर नाही, कारण आपण बेशुद्धावस्थेमधून ज्यावेळेला शुद्धावस्थेला येतो, किंवा जो माणूस बेशुद्धावस्थेतून शुद्धावस्थेत येतो, तो काही एकदम तरतरीत होऊन, ताजा तवाना होऊन शुद्धीवर येत नाही, किंवा शुद्धीवर आल्यावर काही तरतरीत नसतो किंवा ताजा तवाना नसतो. पण असं आहे की चांगली शांत झोप झाल्यानंतर माणूस तरतरीत होतो, ताजा तवाना होतो, चैतन्य त्या ठिकाणी सळसळतं. हा अनुभव आहे आपला. त्यामुळे निद्रेला जडावस्था म्हणणं हे बरोबर नाही. बेशुद्धावस्था ही जडावस्था हे मान्य करावं लागतं. आलं का लक्षात? त्यामुळे बेशुद्धावस्थेनंतर शुद्धीवर आलेला माणूस जसा तरतरीत नसतो, तसा काही शांत झोप झालेला माणूस झोपेतून जागा झाल्यानंतर तरतरीत नसतो आणि ताजा तवाना नसतो, असं काही आपल्याला म्हणता येत नाही. एकूण काय तर चांगली शांत प्रसन्न झोप झाल्यानंतर आपल्याला तरतरी आलेली असते, येत असते. हा आपला अनुभव आहे. आता निद्रेत एका प्रकारानं शिकली तरीही अत्यंत गाढ मूढ जड अशी जी निद्रा, ह्याचाही आपल्याला कधी कधी अनुभव येतो, किंवा साक्षात निर्वेदन अशी बेशुद्धावस्था, ह्याच्याबद्दलही आपल्याला काही अनुमान करता येतं. त्यात निश्चितच फरक आहे. शांत झोप लागणं यापेक्षा गाढ मूढ जड निद्रा लागणं आणि बेशुद्धावस्था यामध्ये फरक आहे असं आपल्याला निश्चितच म्हणता येतं. आणि केवळ निर्ज्ञानावस्था जर चित्ताला प्रफुल्ल करीत असती तर बेशुद्धावस्था ही उपादेय झाली असती. आलं का लक्षात? म्हणजे झोपेमध्ये निर्ज्ञानावस्था असते म्हणून तरतरी असते, कुठली संवेदना नाही म्हणून तरतरी असते असं म्हणणं काही योग्य नाहीये. कारण तसं असतं तर बेशुद्धावस्थेमध्ये सुद्धा तसं झालं असतं आणि आपल्याला ती उपादेय ठरली असते. बुवा एक 5 मिनिटं बेशुद्ध पडलं तर बरं होईल, पण असं काही होत नसतं. बेशुद्धावस्थेमध्ये दुःखाचा अभाव असतो, तसाच निद्रेत सुद्धा दुःखाचा अभाव असतो. म्हणून दोन्ही अवस्था तुल्य मानता येणार नाहीत. आलं का लक्षात? बेशुद्धावस्थेमध्ये दुःख नसतं, तसंच निद्रेमध्येही सुद्धा दुःख नसतं म्हटल्यानंतर दोन्ही अवस्था समसमान आहेत हे म्हणणं काही बुद्धिमत्तेचं लक्षण नाहीये, शहाणपणाचं लक्षण नाहीये. आलं का लक्षात? तर असं आहे की निद्रेनंतर चांगली शांत प्रसन्न निद्रा झाल्यानंतर आपल्याला जो सुखानुभव येतो, शास्त्रात जे म्हणताय सुखम अहम अपस्वाप्स्वम, तर हा जो सुख प्राकट्याचा प्रकार चांगल्या निद्रेनंतर संभवतो, त्याच्याबद्दल काही मनोवैज्ञानिक विश्लेषण असं म्हणतात की काही नाही, हे काही सुख आहे, हे जे तुम्हाला सुख वाटते ते काही भावात्मक सुख नाहीये, हे अभावात्मक सुख आहे. कारण निद्रेमध्ये अभाव जो झाला, त्या दुःखाच्या अभावामुळे तुम्हाला सुखावस्था वाटली. म्हणजे दुःखाभावात्मक सुखाभाव हा असतो, असा एक मनोवैज्ञानिक पक्ष आहे. म्हणजे असं पहा की शांत निद्रेनंतर आपण जेव्हा म्हणतो की मी सुखानुभव घेत आहे, मी सुखात झोपलो होतो, आता मला छान वाटतंय,
तर निद्रेनंतर मी सुखात आहे अशी जी आपली प्रतिक्रिया असते, त्यावेळेला मी निद्रेमध्ये सुखी होतो असा जो अनुभव तो शब्दांकित केला जातो. आलं का लक्षात? म्हणजे सुख निद्रेनंतरचा पहिला क्षण तेव्हाच आपण म्हणतो की मी चांगला झोपलो होतो, मी झोपेमध्ये सुखी होतो, आता मला छान वाटतंय म्हणून मी सुखी आहे. तर आपल्याला झोपेमध्ये निश्चितच एक अनुभव असतो, सुखानुभव असतो, आणि त्याच शब्दांकन आपण नंतर करतो की मी छान झोपलो होतो, मी सुखात झोपलो होतो. आता मी सुखात झोपलो होतो म्हटल्यानंतर या ठिकाणी असं म्हणता येतं की आपल्याला त्या झोपेमध्ये सुखाचा अनुभव हा चालू होता. म्हणजे आपण पहिला प्रश्न या ठिकाणी आता उभा केला होता की झोपेमध्ये आपल्याला झोपेचा अनुभव असतो, पण झोपेमध्ये काही अनुभव असतो असं काही म्हणता येत नाही, काही अनुभव नसतो असं आपल्याला मान्य करावं लागतं. असा एक ढोबळ पक्ष आपल्याला आपण मांडला आणि त्याला आपल्याला डोलवावी लागली, आपल्याला मान्य करावं लागलं की बरोबर आहे बाबा, झोपेमध्ये आम्हाला अनुभव आहे, असतो, होतो असं काही मला म्हणता येत नाही, काहीही संवेदना नसते असंच मला म्हणावं लागतं, ते मला मान्य करावं लागतं. पण या ठिकाणी आता तर्काने असं सांगितलं जात आहे, दाखवलं जात आहे की बाबा तुम्ही असं ज्या वेळेला म्हणता की मी सुखात झोपलो होतो, त्याचा अर्थ तुम्हाला झोपेमध्ये सुखाचा अनुभव हा चालू होता आणि त्याचं शब्दांकन तुम्ही जागेपणी करता. आता या प्रतिपादनावर मनोवैज्ञानिक पक्ष असं म्हणतो की बाबा असं नाही, निद्रेमध्ये तुम्हाला कुठलाही दुःखानुभव नव्हता आणि तस्मात तो दुःखाभावच सुखानुभव ठरला. आणि आपला असा अनुभव सुद्धा असतो की आपण व्यवहारात सुद्धा अशा प्रकारे सुखाची अभिव्यक्ती मान्य करतो, सुख याचं शब्दांकन आपण असं करतो. हा मनोवैज्ञानिक म्हणतो की दुःख निवृत्त्यात्मक एक जे सुख असतं त्याला आपण सुखच म्हणतो. असं आहे की दुःख निवृत्ती, दुःख निवर्तन, दुःख व्यावर्तन, दुःख निरसन, दुःखांत, या सगळ्यांना आपण सुख संबोधत असतो व्यवहारामध्ये. आणि प्रकारांतरानं निद्रेतलं हे जे सुख आहे ते अशाच प्रकारचं असतं असा एक त्यांचा मनोवैज्ञानिकांचा पक्ष आहे. कारण असं आहे की बघा की ज्यावेळेला आपल्याला आपली तब्येत खराब असते, बरं नसतं, आणि त्यानंतर काय औषध पाणी घेतल्यानंतर काही दिवसांनी आपल्याला ती व्याधी संपते किंवा तो ताप संपतो, पण अजून काय आपण पूर्ण काही ज्याला रिकवर म्हणतात तसं रिकवर झालेलं नसतो. तरीच आपल्याला कोणी विचारतं आता कसं आहे, आता छान आहे बाबा, आता छान आहे असं जे म्हणतो त्यावेळेला खरोखर आपण छान नसतो. हे एक अभावात्मक असं त्या ठिकाणी क्षेम असतं. म्हणजे पूर्वी मला जे बरं नव्हतं ते आता संपलं, माझ्यामध्ये जी व्याधी लागलेली ती व्याधी संपली आणि आता मला त्याच्या निवर्तनामध्ये मला तसं सुख भासतंय. असा एक अभावात्मक सुखाचा प्रकार मनोवैज्ञानिक मांडतात आणि ते म्हणतात झोपेमध्ये हेच होत असतं. झोपेमध्ये दुःख निवृत्ती असते, तुम्हाला कुठलीच संवेदना नसते म्हणून तुम्हाला दुःख नसतं आणि त्या भावाला तुम्ही सुख म्हणता असं ते म्हणतात. कारण ते म्हणतात की नाही तर तुम्ही आम्हाला दाखवा की झोपेमध्ये तुम्हाला भावात्मक सुख कशात आहे. असं आहे, श्रीखंड खाल्लं सुख वाटलं, बासुंदी खाल्ली सुख वाटलं, हिमालय पाहिला सुख वाटलं, निसर्ग पाहिला सुख वाटलं, संगीत ऐकलं सुख वाटलं, हे सगळं ठीक आहे. आपल्याला कार्यकारण भाव दाखवता येतो की हे कारण होतं आणि या कारणामुळे सुख मिळालं. शब्द ब्रह्माचा आनंद मिळाला, नाद ब्रह्माचा आनंद मिळाला, सौंदर्य ब्रह्माचा आनंद मिळाला, निसर्गाचा आनंद मिळाला, गोडधोड खाल्लं आनंद मिळाला, आपल्याला आवडणारा पदार्थ खाल्ला आनंद झाला, आवडणारी व्यक्ती भेटली आनंद झाला. पण झोपेमध्ये काय, झोपेमध्ये कुठलं सुख असतं? मनोवैज्ञानिकाला झोपेमध्ये सुख असतं हे काही सापडू शकत नाही, असलं तर सापडू शकत नाही. आणि किंबहुना ते सुख नसतंच, तशा प्रकारे काही संवेदना नसतेच असं एक त्यांचं आग्रहात्मक मत असतं. झोपेमध्ये कुठलीच संवेदना नसते, त्यामुळे सुखसंवेदना नसते असा एक त्यांचा तर्क आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात की झोपेनंतर जरी तुम्हाला सुख वाटलं तर ते एक अभावात्मक सुख असतं असा आमचा निश्चितार्थ आहे. म्हणजे असं बघा की त्यांचा पक्ष असा आहे की दुःख निवृत्त्यात्मक जे सुख असतं
की आता दुःख संपलं, माझा ताप उतरला, माझा ताप गेला, माझं दुखणं गेलं आणि म्हणून मी सुखी आहे, अशा प्रकाराने जे आपण सुख सांगतो तशाच प्रकारे झोपेमध्ये सुख असतं, असा त्यांचा आग्रहात्मक पक्ष आहे. अशी त्यांची ती एक आग्रहात्मक धारणा आहे. आलं का लक्षात? की दुःखाभावात्मकच हे सुख निद्रेमध्ये तुम्हाला मिळत असतं असं ते म्हणतात. आता आपण या मताचं परीक्षण करणार आहोत आणि या मताचं निराकरण करणार आहोत. कसं आहे की एकूण हा प्रकार काही यथार्थ नाहीये, अशा प्रकारे आपण त्याला उत्तर देण्याची सुरुवात करतो. आणि याच्यावर समाधान असं उत्तर असं की अशा सुखकारक निद्रेपूर्वी आपल्या ज्यावेळेला सुखकारक निद्रा येऊन गेलेली असते किंवा निद्रा येते आणि ती निद्रा झाल्यावर आपण म्हणतो मी सुखी होतो, तर ही जी सुखकारक निद्रा जी असते तत्पूर्वी आपलं चित्त दुःखान्वित असतंच असं काही आपल्याला म्हणता येत नाही. आलं का लक्षात? म्हणजे आपण दुःखांतकरणानंच झोपी जातो आणि त्या दुःखाची निवृत्ती होते आणि म्हणून आपल्याला सुख वाटतं असं काही होत नसतं. जसं ताप आला, तापामध्ये आपल्याला दुःख असतं, अशक्तपणा आलेला असतो आणि अनेक प्रकारे शरीरामध्ये दौर्बल्य आलेलं असतं, निशक्ती आलेली असते आणि ती गेल्यानंतर ती सगळी हटली दौर्बल्य की त्यांच्या निवृत्तीमध्ये किंवा त्याच्या निवृत्तीला आपण सुख मानतो. हे जितकं खरं आहे तितकं हे खरं नाहीये. म्हणजे झोपेपूर्वी आपण दुःखान्वितच असतो, दुःखांतकरणानंच आपण निद्राधीन होतो आणि त्यामुळे निद्रेमध्ये ते दुःख संपतं आणि त्या दुःखाचं निवर्तन होतं, त्या दुःखाची निवृत्ती होते आणि म्हणून आपण सुखी होतो असं म्हणतो. ह्या म्हणण्याला काही अर्थ नाहीये. आलं का लक्षात? असं आहे की निद्रेपूर्वी ज्या अंतःकरणात दुःखाची व्याप्ती किंवा दुःखाचा अनुभव नसतो त्याचा अभाव होतो म्हणण्यामध्ये मनोवैज्ञानिक तथ्य अजिबात नाहीये. हा प्रकार लक्षात आला का? म्हणजे तुम्ही याला अभावात्मक दुःख म्हणता, पण दुःखांतःकरणानंच त्यासाठी झोपीला जावं लागतं असं नाही. ज्यावेळेला आपल्याला सुखकारक झोप येते, छान झोप येते, त्याचा अर्थ आपण दुःखांतःकरणानंच झोपी जातो असं नाही. आणि त्यामुळे ज्या दुःखाचा त्या निद्रे भाव असतो त्या अभाव असलेल्या दुःखाचाच अभाव होतो म्हणण्यामध्ये विसंगती कितपत आहे? पूर्णपणे विसंगती आहे त्या ठिकाणी. आणि अशा म्हणण्याला मनोवैज्ञानिक पातळीमध्ये मनोवैज्ञानिक दृष्टीनेच काहीच अर्थ नसतो. त्यामुळे निद्रा म्हणजे दुःखाभावात्मक सुख असतं या पक्षाला काहीही अर्थ नाहीये. आणि दुःखाभाव हीच एकांगी सुखाची व्याख्या करणाऱ्यांना असं विचारावं असं वाटतं की अहो, बेशुद्धावस्थेपूर्वी जे दुःख ताप असतात त्यांचा बेशुद्धावस्थेमध्ये निश्चितच अभाव असतो. पण बेशुद्धोत्तर आणि बेशुद्धी आपल्याला येते याचं कारण काय असतं की काहीतरी कुठे मार लागतो, काहीतरी होतं, दुःख झालेलं असतं आणि त्यामुळेच आपल्याला बेशुद्धी येत असते. म्हणजे बेशुद्धीपूर्वी आपल्याला निश्चितच दुःख असतं. सुखामध्ये बेशुद्धी येण्याचे प्रकार अगदी तुरळक आहेत, पण दुःखामुळे, आघातामुळे, मार लागण्यामुळे बेशुद्धी येत असते. हा एक सर्वमान्य प्रकार आहे, सर्वसामान्य प्रकार आहे. पण अशा वेळेला त्या बेशुद्धीतून उठलेला जो माणूस बेशुद्धावस्थेतून जो शुद्धावस्थेत येतो तो असं कधीच म्हणताना आढळत नाही की मी आता सुखी आहे. आलं का लक्षात? तो कधी असं म्हणत नाही की आता मी सुखी आहे. शुद्धीवर आलेला माणूस कधीच म्हणत नाही की आता मी सुखी आहे. दुःखाचा अभाव झालेला, बेशुद्ध अवस्थेमध्ये त्या दुःखाचा अभाव होता, पण तो काही असं म्हणत नाही की मी सुखी आहे आता, किंवा मी आतापर्यंत सुखी होतो. त्या बेशुद्ध अवस्थेचा जो काळ असेल 5-15 मिनिटं, अर्धा पाऊण तास, 1-2 दिवस, 2-5 दिवस, तर तेवढ्या काळामध्ये दुःखांचा अभाव होता हे जरी खरं असलं तरी तो असं काही म्हणत की मी आतापर्यंत सुखी होतो. अशा प्रकारे आपण या मनोवैज्ञानिक पक्षाचं निराकरण सहज करू शकतो. मनोवैज्ञानिक पक्षाला त्या ठिकाणी अजिबात काही तथ्य नसतं, त्याच्यामध्ये काही तथ्य नसतं.
एकूण निद्रा म्हणजे निर्ज्ञानावस्था अशी जी समजूत आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. आणि त्यामध्ये कुठल्याच प्रकारे संवेदना नसते असं म्हणणंही चुकीचं आहे. कारण ज्या अर्थी आपण झोपेनंतर, चांगल्या झोपेनंतर मी सुखी होतो आणि आता मला छान वाटतंय असं ज्या अर्थी म्हणतो, त्यावेळेला निद्रेमध्ये आपल्याला भावात्मक सुखाची अनुभूती असते हे मान्य करावंच लागतं. त्यामुळे झोपेला ढोबळपणे जे म्हटलं जातं की ही निसंवेदनावस्था आहे, ही एक निर्ज्ञानावस्था आहे, ह्याला काहीच अर्थ नाही. अशा प्रकारचं मत अत्यंत उथळ आहे आणि ते अयोग्य, अयथार्थ आहे. एकूण काय तर निद्राजन्य सुख हे असतं आणि त्यामुळे निर्ज्ञानावस्था त्या ठिकाणी उद्भूत नसते. त्या ठिकाणी एक निद्राजन्य सुख असतं, सुखाची संवेदना असते, सुखाचा अनुभव असतो, सुखाचा अनुभव चालू असतो. त्यामुळे त्याला निर्ज्ञानावस्था हे म्हणणं हे अत्यंत अयोग्य आहे. आणि निर्ज्ञानावस्थेचं फळ सुखानुभव असू शकेल म्हटल्यानं, निर्ज्ञानावस्थेचं फळ सुखानुभव असू शकतं असं जर म्हटलं तर बेशुद्धीनंतर, बेशुद्धावस्थेनंतर सुखानुभव हा व्हायलाच हवा. त्यामुळे निद्रेत एका विशेष प्रकारचं ज्ञान असतं, संवेदना असते, सुखानुभव असतो हे मान्य करावं लागतं आणि ही गोष्ट वास्तविक आहे. आणि असं आहे की आत्म्याच्या संदर्भामध्ये परिपूर्णतेनं निर्ज्ञानावस्था ही कधीही संभवू शकत नाही असा सत्ता विज्ञानशास्त्राचा निर्णय आहे. आलं का लक्षात? आपण जी तथाकथित निर्ज्ञानावस्था म्हणतो, बेशुद्धावस्थेमध्ये निर्ज्ञानावस्था वगैरे आपण म्हणतो की त्या ठिकाणी संवेदना नसते, ज्ञान नसते, आपण जे असं म्हणतो, सत्ताशास्त्राच्या दृष्टिकोनातून सत्ताशास्त्रीला हा प्रकार अजिबात मान्य नाही. आत्म्याच्या संदर्भामध्ये निर्ज्ञानावस्था कधीच मान्य केली जात नाही. अगदी आता असं पहा की बेशुद्धावस्था जी आपण म्हणतो त्या अवस्थेत सुद्धा निर्ज्ञानावस्था नसते असा स्पष्ट सिद्धांत सत्ताशास्त्राचा आहे. तर असं आहे की त्या बेशुद्धावस्थेमध्ये ज्ञानाचा अत्यंत संकोच झाला असतो, ज्ञानाचा अत्यंत संकोच झाला असतो. पण ज्ञान हे नास्ती पक्षात जात नसतं, ती निर्ज्ञानावस्था नसते, अत्यंत अल्पज्ञानावस्था असते आणि म्हणून आपल्याला काही जाणीव होत नाही, आपल्याला असं वाटतं. हा जो सत्ताशास्त्राचा सिद्धांत आहे की निर्ज्ञानावस्था ही कधीही शक्य नसते आत्म्याच्या संदर्भात, आत्म्याच्या भोवती, तर सूत्रवजा सिद्धांत असा आहे उपनिषदाचा, बृहदारण्यक उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे, नाही विज्ञाते विपरिलोपो विद्यते. विज्ञात्याच्या विज्ञानाचा विपरिलोप हा कधीही होत नाही. आत्म्यामध्ये ज्ञानाचा विपरिलोप कधीही होत नाही. आत्म्यामध्ये निर्ज्ञानावस्था कधीही संभवू शकत नाही. असे सूर्यावर अंधकार मांडण्यासारखी ही कल्पना आहे. आत्म्यामध्ये आत्म्याला निर्ज्ञानावस्था असते असं म्हणणं म्हणजे सूर्यावर अंधकार मांडण्यासारखा आहे, हास्यास्पद प्रकार आहे. एकूण हा सत्ताशास्त्राचा सिद्धांत या ठिकाणी सांगितला. आणि आपल्याला सुद्धा थोडं बुद्धिप्रामाण्यवादाच्या पातळीवरून आपल्याला हे मान्य करावं लागतं की सुषुप्ती किंवा निद्रा जी आहे ती निद्रा निर्ज्ञानावस्था नसते. ज्यास अगदी शांत प्रसन्न जी निद्रा आपल्याला प्राप्त होते किंवा झोपेनंतर आपण म्हणतो मी छान झोपलो होतो, मी सुखम अहम अस्वाप्सम असं शास्त्रीय प्रतिपादन आहे, शास्त्राचं हे वचन आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ते शास्त्रीय कथन असं आहे त्याचं, मी सुखाचा अनुभव घेत होतो, हे त्या शांत निद्रेचं शब्दांकन असतं. अर्थात निद्रेमध्ये ज्ञान प्रक्रिया चालू असते, सुखानुभवात्मक ज्ञानाची प्रक्रिया चालू असते, हे मान्य करावं लागतं. बुद्धिप्रामाण्यवादाच्या कसोटीवर सुद्धा ही गोष्ट मान्य करावी लागते. यात कुठलाही गूढवाद आहे असं काही म्हणण्याचं कारण नाही.
एकूण काय तर निद्रेमध्ये ज्ञान असतं आणि त्यामुळे आणि तेही ज्ञान सुखसंवेदनात्मक असतं असं या ठिकाणी निश्चितच आपल्याला म्हणावं लागतं आणि म्हणता येतं, आपल्याला ते मान्य होतं. निद्रेमध्ये ज्ञान असतं हा पक्ष उभा करण्याचा आतापर्यंत हा प्रयत्न झाला, कारण आपल्याला या निद्रा ज्ञानाचं आलंबन घ्यायचं आहे. त्यामुळे निद्रेमध्ये ज्ञान असतं ही पहिल्यांदा सिद्धी करणं अत्यावश्यक होतं. शास्त्रीय प्रतिपादनामध्ये निद्रेमध्ये ज्ञान असतं हे पहिल्यांदा प्रतिपादन करणं आवश्यक होतं. त्याच्यानंतर आपल्याला त्या ज्ञानाचं आलंबन घ्यायचं आहे हा प्रकार हा बुद्धीला पटू शकेल. तर एकूण आतापर्यंतची उठाठेव केली ती सगळी एवढ्यासाठीच की निद्रेमध्ये ज्ञान असतं, ते निर्ज्ञानावस्था नसते. आता हे ज्ञान कशा प्रकारचं असतं हे आता शोधावं लागतं. ह्याच्या पुढे आपला जो पुढला म्हणजे जटिल प्रश्न सुटला. पुढला जटिल प्रश्न या ठिकाणी तत्क्षणीच उभा राहतो की हे ज्ञान कशा प्रकारचं असतं. आणि पूर्वी म्हटल्याप्रमाणे ज्ञानाची साधनं प्रत्यक्ष, प्रमाण, अनुमान, आगम. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, आगम प्रमाण ही तीनच प्रमाण आहेत. याद्वारे आपल्याला ज्ञान हे प्राप्त होत असतं. ज्ञानाचे प्रकार तीनच: प्रत्यक्ष ज्ञान, अनुमान ज्ञान, आगम ज्ञान. आणि त्यामुळे या ठिकाणी असा प्रश्न पडतो की निद्रे संबंधीचं ज्ञान हे कसं आहे. तर या ठिकाणी निश्चित असं म्हणावं लागतं की निद्रे संबंधीचं ज्ञान हे आपल्याला शास्त्राद्वारा मिळवायला पाहिजे, आगमाद्वारा मिळवायला पाहिजे. कारण या ठिकाणी प्रत्यक्षाचा मार्ग बंद असतो. प्रत्यक्ष काहीच नसल्यामुळे अनुमानही निघू शकत नाही. डोळ्याने काहीतरी दिसायला पाहिजे म्हणजे आपण अनुमान करू शकतो. काहीतरी लिंगलिंगी संबंध सांगायला काहीतरी डोळ्याला दिसलं पाहिजे. पर्वतावर धूर आहे हा धूर तर दिसला पाहिजे म्हणजे आपण सांगू की त्या ठिकाणी अग्नी आहे. त्यामुळे प्रत्यक्ष काहीतरी असलं पाहिजे. पण या ठिकाणी काहीच नसतं, प्रत्यक्ष काहीच नसतं म्हणजे अनुमानही उभा राहू शकत नाही. शेवटी केवळ आगम प्रमाणच या ठिकाणी असतं. त्यामुळे आपल्याला आगम प्रमाणाची कास धरून हा निद्रा ज्ञानाचा प्रकार समजून घ्यावा लागतो. आणि ज्ञानमीमांसेच्या दृष्टिकोनातून हा प्रकार सर्वमान्य आहे. प्रत्यक्ष प्रक्रियेतून आपल्याला जसं ज्ञान होतं हे आपण मान्य करतो. शास्त्र म्हणतं की तसं अनुमानातूनही ज्ञान प्राप्त होतं आणि आगम प्रमाणातून सुद्धा ज्ञान प्राप्त होऊ शकतं. त्यामुळे झोपेसाठी, झोपेबद्दल, झोपेतलं ज्ञान समजून घेण्यासाठी प्रत्यक्षाचं दार बंद असलं, अनुमानाचं दार बंद असलं तरी आपली नाकेबंदी होत नसते. कारण आगम प्रमाण हे आपल्यासाठी उघडं असतं आणि आगम प्रमाण हा एकमेव आधार त्या ठिकाणी असतो. आणि म्हणून झोपेमध्ये ज्ञान कसं असतं, काय असतं, कशा प्रकारचं असतं हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर ह्याला दुसरा मार्ग नाही. आगम प्रमाण हा एकच मार्ग आहे. त्यामुळे आगमाकडेच आपल्याला वळायला पाहिजे. पण त्याकडे वळण्यापूर्वी एक या ठिकाणी एका गोष्टीचं स्मरण होतं. त्यामुळे तत्पूर्वी आपण निद्रेविषयी नित्यानुभूत, सर्वानुभूत पण उपेक्षित असा एक जो भाग आहे तो या ठिकाणी पाहावा असं या ठिकाणी सांगावं असं वाटतं. आणि ते पाहणं अत्यंत इष्ट असतं. असं आहे बघा, शांत निद्रा होण्यानंतरचा क्षणक्रम तो येथे विचारांतर्गत मानावा लागेल. शांत झोपेनंतरचा क्षणक्रम हा या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे त्याचा. आणि त्या अनुभवावरून प्रत्येकाला निद्रावस्थेविषयी थोडं अनुमान सुद्धा करता येईल असं या ठिकाणी सांगावं असं वाटतंय. निद्रोत्तर क्षणामध्ये निद्रा संपल्यानंतरचा जो प्रथम क्षण असतो त्या प्रथम क्षणापासून काही काळपर्यंत काही क्षण एक प्रकारे आपल्यामध्ये निर्वासन, शांत, अचल, निश्चल आणि अचंचल समतोल बुद्ध्यावस्था असते. हा खरा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. शांत अशी झोप झाल्यानंतर काही क्षण, आद्य क्षणापासून काही क्षण आपलं चित्त निर्वासन असतं, आपलं चित्त शांत असतं, अचंचल असतं आणि एक समतोल बुद्ध्यावस्था असते. ट्रल स्टेट म्हणतात. अशी एक समतोल अशी अवस्था असते. त्यावरून मनोवैज्ञानिकांनी निद्रेविषयी
अनुमान काढण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाहीये. आता एवढा अनुभवाचा प्रकार असून सुद्धा हे विज्ञानिष्ठ मनोवैज्ञानिक निद्रेला निर्ज्ञानावस्था म्हणतात, निसंवेदनावस्था म्हणतात. हा खरोखर बुद्धिवादाचा एक दिवाळखोरी मांडण्याचा प्रकार आहे असं म्हणायला पाहिजे. असो, त्याचप्रमाणे निद्रावस्थेचा उपक्रम हा एका विशिष्ट परिणामांतराने होत असतो असंही आपल्याला अनुभवाला येतं. असं नाही किंवा बटन दाबल्याप्रमाणे एकदम बटन दाबलं गेलं आणि आपण झोपी गेलो असं काही होत नसतं. निद्रेचा उपक्रम आणि उपसंहार ह्यामध्ये एक काहीतरी क्षणक्रम असतो, क्षणपरिणामक्रम असतो, विशिष्ट परिणाम घडत असतात. या पार्श्वभूमीवर निद्रेमध्ये सत्ता कशा प्रकारची असते ह्याचं थोडंसं शोधन करणं, संशोधन करणं हे महत्वाचं ठरतं. पण या ठिकाणी नव्य विज्ञानाचा किंवा विज्ञाननिष्ठ अशा शास्त्रज्ञांचा या ठिकाणी कानाडोळा झालाय असं या ठिकाणी म्हणावं लागतं. अर्थात थोडं नाईलाजानं म्हणावं लागतं. पण असे या ठिकाणी आर्ष विचार आपण जरा पाहिला तर आपल्या लक्षात येईल की किती दीर्घ आणि सूक्ष्म विचार हा आर्ष ऋषीमुनींनी या ठिकाणी केलेला आहे. तर असं पहा की जागृत, स्वप्न आणि निद्रा या ज्या अवस्था आहेत त्यामध्ये एक क्रमबद्धता आहे. आणि ही जी क्रमबद्धता आहे त्याच्याबद्दल त्यांनी एक सिद्धांत मांडलेला आहे आपल्या शास्त्रांमध्ये, उपनिषदांमध्ये. त्याला निद्रा सिद्धांत असं आपल्याला म्हणता येईल. तर उपनिषदामध्ये निद्रेबद्दल जे काही ज्ञान सांगितलंय, निद्रा काय असते हे जे सांगितलंय त्याचा आपण आता विचार करणार आहोत. अर्थात आपला या ठिकाणी आद्य प्रश्न काय आहे की निद्रा ज्ञानाचं आलंबन घ्यायचं म्हटल्यानंतर निद्रा ज्ञान काय असतं, निद्रेविषयी ज्ञान काय असतं, निद्रेमध्ये काय ज्ञान असतं, हा जो प्रकार आहे, हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आपण आता शोधणार आहोत, उपनिषदांमधनं शोधणार आहोत. तर उपनिषदामध्ये याविषयी जो काही भाग आलाय त्याला निद्रा सिद्धांत असं म्हणता येईल. तर असं पहा की स्वप्नावस्था ही जागृत आणि सुषुप्ती यांच्यामधली ते एक संधी काळाच्या स्थानामधली आहे ही अवस्था. त्याला संधी काळ असंही शास्त्रामध्ये म्हणतात. आलं का लक्षात? जागृत आणि निद्रा ह्याच्या दरम्यान स्वप्नावस्था असते. आणि मग क्षणक्रम जर पाहिला तर असं आपल्याला लक्षात येतं की जागृतावस्थेची एकदम निद्रेमध्ये काही परिणती होत नाही, किंवा निद्रेची जागृतावस्थेमध्ये काही एकदम परिणती होत नसते. तर एक त्या ठिकाणी सावकाश असा एक क्षणक्रम त्या ठिकाणी असतो. असं एखाद्याने आपल्याला खडबडून एकदम जाग केलं, झोपेतून जाग केलं तर तसं काही आपल्याला नेहमी जाग येत नसते. जाग येण्याची एक प्रक्रिया असते, संधिकाळ त्या ठिकाणी असतो. झोप येण्याला एक संधिकाळ असतो, जाग येण्याला पण एक संधिकाळ असतो, असा आपला अनुभव आहे. तर मग ही एकूण जी अवस्था आहे ह्याची तुलना आपल्याला घड्याळाच्या लंबकात आहे. घड्याळाचा लंबक जो असतो तो लंबक डावीकडनं उजवीकडे, उजवीकडनं डावीकडे, डावीकडनं उजवीकडे, उजवीकडनं डावीकडे असं त्याचं आंदोलन जे चालू असतं. तर त्याच्या तुलनेने असं आपल्याला म्हणता येतं की लंबकाची एक बाजू म्हणजे डावी बाजू जागृत अवस्था असेल तर उजवी बाजू निद्रावस्था आहे, आणि दरम्यान मध्ये ही स्वप्नावस्था असते. म्हणजे जागृतेतून निद्रेकडे जाण्यासाठी स्वप्नामार्गे जावं लागतं, आणि निद्रेतून जागृतावस्थेमध्ये येण्यासाठी पुन्हा स्वप्नामार्गे यावं लागतं. तर असा तो प्रकार असतो. तुम्ही जर एक आकृती काढली तुमच्या समोर एका कागदावर घड्याळाच्या लंबकाची, तर लंबक जसा डावीकडनं उजवीकडे, उजवीकडनं डावीकडे जात असताना दरम्यान मध्ये येत असतो. दरम्यान मध्ये येतो, ती मध्ये येण्याची जी जागा आहे ती स्वप्नाची आहे, आणि दोन टोकं ही जागृत आणि सुषुप्तीची आहेत. मग तुम्हाला असं लक्षात येतं की हा जो लंबक आहे, जाणीवेचा लंबक आहे, हा लंबक जागृताकडून सुषुप्तीकडे जाताना तो स्वप्नामार्गे जातो.
आणि सुषुप्तीमधनं जागृतावस्थेकडे येताना परत येताना पुन्हा तो स्वप्नामार्गे येतो. तर त्या ठिकाणी तुम्ही कागदावर जर घड्याळाचा लंबक काढला तर त्याच्या एका टोकाला जागृत म्हणायचं, दुसऱ्या टोकाला सुषुप्ती म्हणायचं आणि दरम्यान मध्यामध्ये स्वप्न म्हटलं तर तुम्हाला ती प्रक्रिया लक्षात येईल. लंबकाचे आंदोलन जशी चालू असतात त्याची एकदा तुम्ही कल्पना केली त्या कागदाच्या आकृतीवर, कागदावरल्या आकृतीवरनं, तर तुम्हाला या 3 अवस्थांचा क्रम हा लक्षात येईल. म्हणजे क्रमशः ही एक सायकलिक प्रक्रिया आहे, म्हणजे चक्रवत एक प्रक्रिया आहे. जागृत स्वप्न सुषुप्ती, स्वप्न जागृत स्वप्न सुषुप्ती अशी ही प्रक्रिया असते. असा एक क्रम असतो असं आपल्याला म्हणता येतं. त्यामुळे स्वप्नावस्था हा संधिकाळ कसा हे त्या आकृतीवरनं सहज लक्षात येईल. आता निद्रेबद्दल आपल्या शास्त्रामध्ये जे काही सिद्धांत आहेत तर ते सिद्धांत आपण बघूया. तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी श्रमण सिद्धांत म्हणून एक आहे किंवा श्रांती सिद्धांत म्हणून जो आहे, ज्याला थिअरी ऑफ फटीग असं म्हणता येईल, तो आपण बघूया. किंवा याला थकवता सिद्धांत असं मराठीमध्ये म्हणता येईल. तर हा प्रकार असा आहे की हा छांदोग्य उपनिषदामध्ये 6व्या अध्यायामध्ये, तसंच बृहदारण्यक उपनिषदामध्ये 4थ्या अध्यायामध्ये आलेला आहे. तर याला थिअरी ऑफ रिटायरमेंट असंही म्हणता येईल, किंवा निद्रेचा निवृत्ती सिद्धांत असंही म्हणता येईल, किंवा श्रांती सिद्धांत, श्रमण सिद्धांत असं म्हणता येईल. हा एक सिद्धांत आहे झोपेबद्दलचा. आणि दुसरा जो आहे त्याला लय सिद्धांत असं म्हणता येईल, किंवा ज्याला थिअरी ऑफ ऍब्सॉर्प्शन असं म्हणता येईल. म्हणजे झोप म्हणजे निद्रा ही एक प्रकारची लय प्रक्रिया असते, या ठिकाणी लय असतो. त्यामुळे ह्याला लय सिद्धांत सुद्धा या ठिकाणी लावता येतो. आणि हा प्रकार लय सिद्धांत हा प्रश्नोपनिषदामध्ये 4थ्या प्रश्नामध्ये आलेला आहे. आता या ठिकाणी आपण पहिल्यांदा श्रमण सिद्धांत बघूया, थकवटा सिद्धांत बघूया, फटीग थिअरी बघूया. तर या ठिकाणी असं श्रुती म्हणते, स यथा शकुनी सूत्रेण प्रबद्धो दिशम दिशम पतित्वा अन्यत्र आयतनम अलब्ध्वा बंधनम एव उपश्रयत एवमेव खलु सौम्य तन्मनोदिं पतित्वा अन्यत्र आयतनम अलब्ध्वा प्राणम एव उपाश्रयते प्राणबंधनम ही सौम्यमनैति. अशा प्रकारे वर्णन छांदोग्य उपनिषदामध्ये आलेलं आहे. याचा अर्थ असा की जसा सूत्रांनी बांधलेला एखादा पक्षी ज्याच्या पायाला बारीकसं सूत बांधलेलं आहे आणि त्या सूताने त्याला कुठेतरी बांधलंय एखाद्या खांबाला, एखाद्या पित्र्याला, तर हा पक्षी जसा सगळ्या दिशांना भ्रमण करून मग त्याला अन्यत्र कुठेच आश्रय मिळत नाही म्हटल्यानंतर बंधनस्थानी परत येण्याशिवाय त्याला गत्यंतर नसतं, त्याला परत यावं लागतं. त्याचे पाय बांधलेले आहेत असं म्हटल्यानंतर त्याला परत यावं लागतं. तर उपनिषदामधले ऋषी म्हणतात, हे सौम्य मन हे दिशांमध्ये भ्रमण करून अन्यत्र आश्रय न मिळाल्यानं आपल्या व्यापारांमधून उपरत होऊन प्राणामध्ये आश्रय घेत, म्हणून याला प्राणच मनाचा आश्रय असं म्हणावं लागतं. या ठिकाणी उपनिषदकार म्हणतात की प्राणच मनाचा आश्रय आहे. मन कुठे जाऊन विश्राम पावतं, मनाची आराम खुर्ची कुठे आहे, मनाची बेडरूम कुठे आहे, मनाचा पलंग कुठे आहे, तर ह्या प्राणामध्ये आहे असं उपनिषदकार सांगतात. आणि हा खरोखरच योगशास्त्राच्या दृष्टिकोनातून किती महत्वाचा सिद्धांत आहे हे लक्षात येईल की प्राण हाच मनाचं विरामस्थान आहे असं उपनिषद या ठिकाणी स्पष्ट म्हणतं. आणि ह्याचा उपयोग योग प्रक्रियेत किती आहे, किती घेतला आहे, किती केला आहे हे काही आता सांगण्याचं कारण नाही. तर उपनिषदकार स्पष्ट म्हणतात, प्राणम एव उपाश्रयते प्राणबंधनम ही सौम्यमनैति. प्राण हेच त्याचं आयतन आहे, प्राण हेच त्या मनाचं निवासस्थान आहे असं त्या ठिकाणी म्हणतात. आणि हाच प्रकार उपनिषदामध्ये सोदाहरण सांगितलं आहे. ती श्रुती अशी
तद्यथा अस्मिन् आकाशे श्येनो वा सुपर्णो वा विपरिपत्य श्रान्तः संहत्य पक्षौ संलयाश्रये ध्रियत एवमेव अयं पुरुषः एतस्मा अन्ताय धावति यत्र सुप्तो न कंचन कामं कामयते न कश्चन का स्वप्नं पश्यति. याचा अर्थ असा की सुषुप्ती विषयामध्ये असा दृष्टांत आहे की जसं महान आकाशामध्ये श्येन पक्षी किंवा गरुड पक्षी विशेष रूपानं सर्वत्र भरारी मारल्यानंतर श्रांत होतो, थकतो. श्रांत होऊन पंख पसरून तो विश्रांती घेतो. तसंच हा पुरुष सुषुप्ती रूप स्थानाकडे धावतो आणि सुषुप्तीत पहुडल्यावर त्याला कोणतीच कामना राहत नाही. तो निर्वासन होतो, शांत होतो, कोणतंच स्वप्न पाहत नाही. अशा प्रकारे सुषुप्तीचं वर्णन बृहदारण्यक उपनिषदामध्ये केलेलं आहे. या सिद्धांतामध्ये शेवटी आश्रय सांगितलाय, ज्यामुळे कोणतीच कामना वासना व्यक्त होत नाही. त्याचं कारण या सुप्तावस्थेमध्ये येणारी एक कृतार्थता आहे. आता या ठिकाणी जे सांगितलं की चित्त निर्वासन होतं, त्याला थकवटा येतो, थकून जातं, श्रांत होतं आणि श्रांत झाल्यावर ते निर्वासन होतं. हे निर्वासन होतं यामागे जे कारण आहे ते कारण उपनिषदकार सांगतात की या ठिकाणी एक कृतार्थता असते. आता ही सुषुप्ती कशी असते? आता आपला एक मूळ मुद्दा आणि मूळ प्रश्न असा होता की या सुषुप्तीमध्ये तुम्ही आनंद सुख असतं म्हणता, त्या सुखाचा विषय काय? कशामुळे सुख असतं? कशा प्रकारानं सुख प्राप्त होत असते तुम्ही आम्हाला सांगा, असा एक प्रश्न त्या ठिकाणी होता. तर या ठिकाणी उपनिषदकार सांगतात की सुषुप्तीमध्ये सुख हे कशा प्रकारचं असतं, काय सुख असतं. आता हे सुख किती महान आहे याची तुम्हाला कल्पना येईल. उपनिषदकार या ठिकाणी म्हणतात हे सुख अशा प्रकारचं असतं, ऐका. तद्वा अस्य तत् एतत् अतिच्छंदा अपहत पाप्मामयं रूपं तद्यथा प्रियया स्त्रिया संपरिष्वक्तो न बाह्यं किंचिन् वेद न अंतरम एवायं पुरुषः प्राज्ञेन आत्मना संपरिष्वक्तो न बाह्यं किंचिन् वेद न अंतरम तद्वा अस्यैतदाप्तकामम् आत्मकामम् अकामं रूपं शोकांतरम्. उपनिषदकार या ठिकाणी म्हणतात हे सुख अशा प्रकारचं असतं, ऐका. तद्वा अस्य तत् एतत् अतिच्छंदा अपहत पाप्मामयं रूपं तद्यथा प्रियया स्त्रिया संपरिष्वक्तो न बाह्यं किंचिन् वेद न अंतरम एवायं पुरुषः प्राज्ञेन आत्मना संपरिष्वक्तो न बाह्यं किंचिन् वेद न अंतरम तद्वा अस्यैतदाप्तकामम् आत्मकामम् अकामं रूपं शोकांतरम. उपनिषदकार इतकं सुंदर रूपक सांगतात. हे रूपक नाही, ही वास्तविक परिस्थिती आहे. आपल्याला हा एक अलंकार वाटतो, पण झोपेमध्ये काय होतं, सुख कुठल्या कारणाने आपल्याला प्राप्त होतं हे सांगताना उपनिषदकार काव्यमय वर्णन करतात. ते म्हणतात या अवस्थेमध्ये आत्मा निश्चितच अतिछंदा म्हणजे इच्छा रहित होतो. अतिछंदा होतो म्हणजे इच्छा रहित होतो. आता इच्छा रहित का होतो सांगा? इच्छा रहित किंवा कामनापूर्ती होण्यासाठी काहीतरी जबरदस्त आनंद हा माणसाला प्राप्त व्हावा लागतो. जबरदस्त एक लाभ माणसाला झाल्यानंतर माणूस त्याची इच्छा कामना या त्या ठिकाणी थांबतात. या ठिकाणी काय असं काय होतं की ज्यामुळे हा आत्मकाम होतो, आप्तकाम होतो, अकाम होतो किंवा अतिच्छंदा होतो, इच्छा रहित होतो? आता का त्याला असा काय अनुभव येतो? उपनिषदकार म्हणतात प्रिय भार्येशी पुरुष ज्या वेळेला आलिंगित होतो, तिच्या आलिंगनामध्ये जातो, तिला आलिंगनामध्ये घेतो, त्यावेळेला काय होतं?
तो आतलं काही जाणत नाही, बाहेरचं काही जाणत नाही, दुसरं काहीच जाणत नाही. तसा हा परमात्म्याला आलिंगित असतो. हा जो आत्मा आहे, आपलं चैतन्य आहे, हे चैतन्य त्या परमात्म्याच्या आलिंगनामध्ये गेलेलं असतं आणि त्याला त्याचप्रमाणे आत बाहेर असं काहीच समजत नाही. असा हा परमानंद असतो. आलं का लक्षात? एखादा पुरुष आपल्या प्रिय स्त्रीशी आलिंगित झालेला असताना त्याला जो काही आनंद होतो तो आनंद या ठिकाणी असतो. जीवात्म्याला परमात्म्याचं आलिंगन मिळतं त्या ठिकाणी आणि म्हणून तेव्हा तो आप्तकाम, आत्मकाम आणि अकाम होतो, शोकबाह्य होतो, शोकाच्या पलीकडे जातो. हा झाला निद्रेतला सत्तात्मक असा भाग. म्हणजे निद्रेत काय होतं, काय असतं, तर हे असतं असं आगम सांगतं, असं शास्त्र सांगतं, असं उपनिषद सांगतं. निद्रेमध्ये मनुष्य परमात्म्याला आलिंगित असतो आणि त्या प्रभावानं वासनाराहित्य येतं, कामनाराहित्य येतं, कामनापूर्ती संभवते आणि निद्रेमध्ये या संपर्कामुळेच निद्रा सुखकारक असते आणि परमात्मा आलिंगन हाच सुखहेतू असतो. आणि त्याच्या प्रभावानं या सुषुप्तीतील जे मनोवैज्ञानिक रहस्य आहे ते सुद्धा श्रुती सोप्या भाषेत सांगते. म्हणजे हा जो एकूण प्रकार संभवतो या आलिंगनामुळे एक मनोवैज्ञानिक स्तरावर एक विशिष्ट परिणाम संभवतो. तो परिणाम सांगताना पुन्हा उपनिषदकार इतकं चपखळ वर्णन करतात, इतकं यथा अत्यंत योग्य असं वर्णन करतात. ते म्हणतात, अत्र पिता अपिता भवति, माता अमाता अमाता, लोका अलोकाः, देवा अदेवाः, वेदा अवेदाः, अत्र स्तेनो अस्तेनो भवति, भृणः अभृणः, चाण्डालो अचाण्डालः, पौल्कसो अपौल्कसः, श्रमणो अश्रमण, तापसो अतापसः, अनन्वागतं पुण्येन अनन्वागतं पापेन तीर्णो हि तदा सर्वान् शोकान् हृदयस्थ भवति. इतकं सुंदर वर्णन उपनिषदकार त्या ठिकाणी करतात. याचा अर्थ असा, या झोपेमध्ये परमात्म्याच्या आलिंगनामध्ये गेल्यामुळे त्याला आतलं कळत नाही, बाहेरचं कळत नाही असं जे म्हटलं, ह्याचा अनुभव प्रत्येकाला असतो. ज्याने आपल्या प्रिय भार्येच्या आलिंगनाचा आनंद घेतलेला आहे, तर तो आनंद या ठिकाणी प्रत्येकाला मिळत असतो. त्या परमात्म्याच्या आलिंगनामध्ये प्रत्येक जीव हा जात असतो. त्यामुळे काय होतं, या ठिकाणी पिता अपिता होतो, माता अमाता होते, लोक अलोक होतात, देव अदेव होतात, वेद अवेद होतात, चोर अचोर होतो, भ्रूण हत्यारा अभ्रूण हत्यारा होतो, चांडाळ अचांडाळ होतो आणि महानीच असा महानीच राहत नाही. श्रमण म्हणजे संन्यासी हा संन्यासी राहत नाही, तपस्वी तपस्वी राहत नाही. तर सांगा, झोपेमध्ये कोण कोण म्हणून राहतो? राजा राजा नसतो, रंक रंक नसतो, मी नसतो, तू नसतो. असं झोपेमध्ये होत असतं. तो प्रकार या ठिकाणी सांगितला जातो. इतका काव्यात्मक असा सांगितला गेला आणि ही वास्तविकता काही नाकारण्यासारखी नाहीये. हे केवळ काव्यात्मक वर्णन नाही, ही वास्तवता आहे, पण ही वास्तवता काव्यात्मक आहे. गोष्ट अशी आहे की उपनिषदकार काव्यात्मक वर्णन करत नाही, तर ही अवस्था काव्यात्मक आहे. कारण काय, या ठिकाणी कुठल्याही प्रकारे शरीर संबंध किंवा घटक, त्याचे घटक, पाप पुण्य अशा प्रकारचे संबंध हे सगळे त्याचे संपलेले असतात. कारण या अवस्थेत द्रष्ट्याचे सगळे शोक हे संपलेले असतात. अशी एक विलक्षण अवस्था आहे. आणि म्हणूनच माणसाला झोपेच्या शिवाय, म्हणजे झोपेचं आलंबन घेतल्याशिवाय त्याला काही राहत नाही. असं एखादा किती जरी विलासी चैनी माणूस असला तर त्याला सगळे भोग तुम्ही देत राहिलात, एकामागे एक त्याचे भोग त्याला जे हवे ते देत राहिलात, शेवटी तो म्हणतो, अरे बाबा थांब आता, बस, मला काही नको, मला जाऊन झोपायचं आहे. अरे तुला हवे तेच विषय मी तुला देतोय, ज्याचं तुला एक वेड आहे, ज्याचा तुला जबरदस्त ध्यास आहे. स्त्री म्हणा, अन्नपान म्हणा, या गोष्टीचा जबरदस्त तुला ध्यास आहे, मग तू खा.
खात राहा, पीत राहा. आणि त्याला सतत जर तुम्ही खात पीत देत राहिलात आणि त्याला अट घातली की तू अजिबात हालायचं नाही, केवळ सतत सारखं खात पीत राहायचं, मौज मजा करायची, विलास चैन करायची, त्याला झोपू द्यायचं नाही असं जर ठरवलं तर तो वेडा होईल. आणि तो शेवटी म्हणेल की आता बास, किती जरी विलासी असला तरी तो त्या कांचनाकडे बघणार नाही, कामिनीकडे बघणार नाही, आता म्हणेल मला झोपायला पाहिजे. काय विलक्षण अशी ही अवस्था आहे बघा माणसाची, की जो कांचन कामिनीच्या सतत आलिंगनामध्ये राहावं अशी त्याची इच्छा असते, पण हे त्याला कधीच शक्य नसते. शेवटी तोच त्या दोन्हीला दूर लोटतो. कुठलाही वैभव नको असते, चैन विलास मौज मजा तो बाजूला सारतोच. मग तो किती जरी विषयासक्त माणूस असला तरी ज्या वेळेला निद्रेची त्याला निद्रा साथ घालते, त्यावेळेला निद्रा ज्यावेळेला साथ घालते त्यावेळेला त्याला शेवटी या सगळ्या गोष्टी उत्स्फूर्तपणे सोडून द्याव्या लागतात. आणि तो किती जरी विषयासक्त माणूस असला, विषय लंपट माणूस असला, तरी शेवटी तो सगळ्यांचा त्याग करतो, जणू मोठा संन्यासी आहे, मोठा त्यागी आहे. खरोखर बघा अशी परिस्थिती होते माणसाची. आणि त्याला तुम्ही झोपू दिलं नाही, तो वेडा होईल, पिसाळेल आणि शेवटी तो झोपी जाईलच. तर असं आहे की शेवटी हे जे आलिंगन आहे हे प्रत्येकाला हवेसं वाटतं आणि त्याशिवाय त्याला चैन पडत नाही. 24 तासात त्याला एकदा तरी हे आलिंगन हवं असतंच. आणि या प्रेमालिंगनाशिवाय त्याच्यामध्ये चैतन्य काही राहत नाही. आलं का लक्षात? म्हणजे प्रियकर प्रेयसीच्या मनोविज्ञानावर ही गोष्ट आपल्याला सहज समजून घेता येते की प्रियकर प्रेयसीला जसा वियोग सहन होत नाही, फार काळ वियोग सहन होत नाही आणि त्यांना वरच्यावर संयोग हवे असतो, तसं इथं जीवाचं आणि परमात्म्याचं असतं. जीवात्म्याला एकदा महात्म्याच्या मिठीत गेल्याशिवाय चैन पडत नाही, परमात्म्याला मिठी मारल्याशिवाय चैन पडत नाही. दिवसातून एकदा तरी तो मिठी मारतोच. ही वास्तवता आहे. ही वास्तवता उपनिषदकार शोधतात आणि सांगतात. आता या ठिकाणी सुखाचा अनुभव नाही असं म्हणण्याचं धारिष्ट कोण करेल? म्हणजे सुखाचा अनुभव असतो का ज्ञान आणि ज्ञानही असतं हे या ठिकाणी मान्य करावं लागतं. ही एक संवेदना आहे, सुख संवेदना आहे, म्हणजे सुखाचं ज्ञान आहे. अर्थात निद्रेमध्ये ज्ञान असतं, हा जो योगसूत्रकारांचा पक्ष आहे त्याच्या मागचं हे सगळं संबंध आर्ष विज्ञान हे एवढं सांगावं लागलं. सूत्रकारांनी केवळ सूत्रांशी सांगितलं, पण आपल्याला आज आर्ष विज्ञानाशी काही संबंध नसल्यामुळे आपल्याला या गोष्टीचा पत्ता लागत नाही. किंबहुना आपण अज्ञानाला कवटाळून आहोत. आपल्यामध्ये अज्ञान काय आहे तर झोप म्हणजे निर्ज्ञान अवस्था, झोप म्हणजे निसंवेदना अवस्था, असं काहीतरी आपण सिद्धांत मनाशी कवटाळून अज्ञानामध्ये आहोत. आणि आर्ष ज्ञान हे इतकं स्पष्ट आहे, इतक्या स्पष्टपणे त्याचं प्रतिपादन आहे आणि बुद्धीला पटेल अशा प्रकारचं हे सगळं प्रतिपादन आहे, तर ते सांगणं आज आवश्यक झालं. पतंजलींच्या काळी किंवा व्यासांच्या काळी हे सांगण्याचं कारण नव्हतं, कारण हे सगळे अभ्यासाचे विषय होते. आज काही जमत नसेल तर अध्यात्माकडे माणसं वळतात, किंवा सगळं करण्याचा प्रयत्न केला आणि सगळीकडे अपयश आलं म्हटल्यानंतर अध्यात्माकडे वळतात, किंवा आता काही करता येत नाही म्हणून अध्यात्माकडे वळतात, मग या ज्ञानाकडे वळतात. आणि म्हणून अशी आज परिस्थिती निर्माण झाली. तर ह्या एका सूत्रामध्ये एवढा सगळा गर्भितार्थ साठला आहे, हे सांगण्यासाठी आर्ष विज्ञान हे मांडावं लागलं. असो, तर हा एक श्रांती सिद्धांत होता, श्रमण सिद्धांत होता. दुसरा एक सिद्धांत उपनिषदात असल्याचं सुरुवातीला सांगितलं, तो म्हणजे लय सिद्धांत. म्हणजे यात असं आहे की अपरतत्व ही परतत्वामध्ये विलीन होत जात असतात. स्थूल तत्व आहेत ही क्रमशः सूक्ष्म तत्वामध्ये विलीन होतात, सूक्ष्म तत्व ही सूक्ष्मतर तत्वामध्ये विलीन होतात, सूक्ष्मतर तत्व ही सूक्ष्मतम तत्वामध्ये विलीन होत असतात. अशा प्रकारे हा लय सिद्धांताचा प्रकार आहे. आता हे जे दोन सिद्धांत आहेत हे काही परस्पर विरुद्ध नाही आहेत. मग लय सिद्धांत म्हणा किंवा श्रवण श्रांती सिद्धांत म्हणा, हे काही परस्पर विरुद्ध नाहीत, भिन्न नाही आहेत. तर ते एकाच स्थितीचे, एकाच परिणामक्रमाचे
वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून मांडलेले विचार आहेत. आणि झोपेची निद्रेची एक बाजू मांडताना श्रमण सिद्धांत सांगितला जातो आणि त्याची दुसरी बाजू मांडताना हा लय सिद्धांत सांगितला जातो. म्हणजे झोपेचे दोन प्रकार नाही आहेत. एकाच झोपेसाठी हे दोन सिद्धांत मांडले जातात, कारण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून सुषुप्तीकडे पाहिलं जातं. असो, म्हणजे दोन दृष्टिकोनातून सुषुप्ती अवस्थेकडे पाहिलं जातं. एक दृष्टिकोन आपण पाहिला, आता दुसरा दृष्टिकोन बघूया. हा प्रश्नोपनिषदामध्ये येतो. प्रश्नोपनिषदामध्ये चौथ्या प्रश्नामध्ये असं म्हटलंय, स यदा तेजसाभिभूतो भवति अत्र एष देवः स्वप्नान् पश्यति अथ तदैतत् अस्मिन् शरीर एतत् सुखं भवति स यथा सौम्य वयांसि वासो वृक्षं संप्रतिष्ठन्ते एवं वै तत्सर्वम् आत्मनि संप्रतिष्ठन्ते. या ठिकाणी निद्रेतला सुखानुभव कोणाला होतो या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. असं आहे की जेव्हा मन हे तेजसाभिभूत होतं, तेज किंवा तेजस्विता ह्याचा अभिभव होतो, ह्याचा लय होतो, अंतःकरणातला तो तेज 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 किंवा प्रकाश, ही प्रकाश जो ज्याला मंद 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 होत जाऊन शेवटी अभिभूत होते, हा जो अभिभवाचा प्रकार आहे तो उदान वायूच्या अधीन असतो असं या ठिकाणी म्हटलंय. आपण पूर्वी पाहिलं की प्राणामध्ये मन विलीन होतं म्हणतं, तर या ठिकाणी थोडं सूक्ष्म वर्गीकरण करून सांगितलंय की प्राण म्हणजे उदान वायू. पंच महाप्राण जे आहेत, प्राण अपान उदान समान व्यान, त्यामध्ये उदान वायूच्या अधीन हा ऍब्सॉर्प्शनचा प्रकार आहे. म्हणजे लय प्रक्रिया ही उदान वायूच्या अधीन असते, कारण उदान वायूद्वारा तेजसाभिभव होतो. अंतःकरणामध्ये जो तेजस आहे, प्रकाश आहे, त्याचा अभिभव हा उदान वायूच्या अधीन असतो, उदान वायूमुळे होत असतो. आणि तेव्हा जीवरूपी देव स्वप्न पाहत नाही आणि जीवाला सुखानुभव होतो. उपनिषदकार म्हणतात, हे सौम्य, जसे आकाशामध्ये भरारी मारणारे पक्षी सायंकाळी संध्याकाळी निवासरूप वृक्षावर येऊन विराम पावतात, शेवटी ते आपल्या वृक्षावर येऊन विराम पावतात, तसंच पृथ्वी आदी प्राणापर्यंतची सगळी तत्व, पृथ्वी तत्वापासून म्हणजे महाभूत, स्थूलतम महाभूत, पृथ्वी आपतेज वायू आकाश शब्द स्पर्श रूप रसगंध ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय मन बुद्धी अहंकार आणि प्राण, ही सगळी तत्व परमात्म्याला आश्रित होतात, परमात्म्यामध्ये आश्रय पावतात, क्रमाक्रमाने विराम पावत जातात. मगाशी सांगितल्याप्रमाणे स्थूलतम तत्व ही स्थूलतर तत्वामध्ये, स्थूलतर तत्व ही स्थूल तत्वामध्ये, स्थूल तत्व ही सूक्ष्म तत्वामध्ये, सूक्ष्म तत्व ही सूक्ष्मतर तत्वामध्ये आणि सूक्ष्मतर तत्व ही सूक्ष्मतम तत्वामध्ये विलीन पावतात. हा जो प्रकार आहे ज्याला एनफोल्डमेंट असं म्हणता येईल, तो प्रकार या ठिकाणी होतो. म्हणजे आपण एखादी गादी गुंडाळतो, सतरंजी गुंडाळतो, गाडीच्या गुंडाळतो, तसं ही तत्व ही गुंडाळली जातात. स्थूलापासून सुरुवात होऊन स्थूलतमापासून सुरुवात होऊन सूक्ष्मतमापर्यंत ही गुंडाळली जातात. आणि म्हणून उपनिषदकार म्हणतात की पृथ्वी आदी प्राणपर्यंतची तत्व ही परमात्म्यामध्ये आश्रित होतात. आता त्यानंतर पृथ्वी आदी सर्व तत्व हा जो प्रकार सांगितला तो कसा, तर पृथ्वी आदी सर्व तत्व तन्मात्रांमध्ये इंद्रिय, विषय व्यापार आणि प्राणोद्धारित सर्व तत्व हे सगळे समूह परमात्म्यामध्ये विलीन होतात असं म्हटलंय. आणि शेवटी हा द्रष्टा, स्प्रष्टा, श्रोता, घ्राता, रसयिता, मनता, बोधा असा जो जीव आहे तो सुद्धा अक्षर अविनाशी परमात्म्यामध्ये प्रतिष्ठित होतो. आणि परमात्म संपरिष्वक्तता ही जी सांगितली आहे ती त्याच्यानंतर सांगितली आहे. आलं का लक्षात?
म्हणजे ही सगळी स्थूल तत्व सूक्ष्म तत्वामध्ये जातात, मग शेवटी प्राणापर्यंत विलीन पावतात, मग प्राण त्या जीवात्म्यामध्ये विलीन पावतो. हा जीवात्मा म्हणजे कोण? हा जीवात्मा म्हणजेच एषही द्रष्टा स्प्रष्टा श्रोता घ्राता रसयिता मंता बोद्धा कर्ता विज्ञानात्मा पुरुष. किती सुंदर वर्णन आहे बघा. पुढे म्हणतात स परे अक्षर आत्मनी संप्रतिष्ठते, आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी विलीन पावतात आणि तो शेवटी परमात्म्यामध्ये विलीन पावतो. असा हा लय सिद्धांत आहे. आता छांदोग्य उपनिषदामधला जो विचार आहे, तो विचार आपण जो पाहिला तो संवर्ग विद्येमध्ये आलेला आहे. त्या प्रसंगी असं म्हटलंय की जेव्हा पुरुष निद्रिस्त असतो, वागादी इंद्रिय ही प्राणामध्ये विलीन होतात आणि प्राण हा सगळ्यांचं ग्रहण करतो. अशा प्रकारे संवर्ग विद्या सांगते. तर योगशास्त्रामध्ये प्राणायामाचं महत्व जे आहे ते या ठिकाणी लक्षात येतं. उपनिषदामध्ये त्याला सिद्धांततः त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा केलेला आहे. ही सगळी तत्व, इंद्रिय, बाह्येंद्रिय, अंतरेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, ही सगळी शरीरातली पंचमहाभूत ही सगळी प्राणामध्ये विलीन होतात असं म्हटलंय. आणि त्या म्हणजे प्राण त्या सगळ्यांचं ग्रहण करतो असं त्या संवर्ग विद्येमध्ये म्हटलेलं आहे. आणि प्राणायामाद्वारा हा प्रकार हाताळता येतो. प्राणायामाद्वारा अशा प्रकारचा लय, मनोलय म्हणा, चित्तलय म्हणा, हा संभवतो. हा जो योगशास्त्राचा सिद्धांत आहे त्याला उपनिषदामध्ये अशा प्रकारे त्याचा पाठपुरावा केलेला आहे. तर ह्या संवर्ग विद्येमध्ये एक कंडिका आहे, ती या ठिकाणी सांगावीशी वाटते, कारण योगशास्त्राला अत्यंत अनुकूल आहे. प्राणो वाव संवर्ग स यदा स्वपीति प्राणमेव वागप्येति प्राणम चक्षुः प्राणम श्रोत्रम प्राणम मनः मनो हि एतान् सर्वान् संवृक्त इति. अशा प्रकारचा तो विचार आहे. कारण शेवटी इंद्रिय प्राणच आहेत, मन प्राणच आहेत, बाह्य करणं, अंतर्करणं ही सगळी शेवटी प्राणच आहेत. मन सुद्धा प्राण आहे. म्हणजे प्राण हा सगळ्यांचं त्या ठिकाणी विसर्जन होऊ शकतं. या सगळ्या गोष्टी प्राणामध्ये विरघळू शकतात. जसं पाण्यामध्ये मीठ, साखर वगैरे पदार्थ, तत्सम पदार्थ विरघळतात आणि पाण्याशी एकरूप होतात. मीठ आणि साखर, तत्सम पदार्थ हे पाण्यामध्ये विरघळतात, पाण्याशी तद्रूप पावतात. तसं या ठिकाणी प्राण आहे. या शरीरातले सगळे घटक, पृथ्वी, सगळे घटक हे प्राणामध्ये विरघळू शकतात. अशा प्रकारचं प्राण हे एक द्रव्य आहे, प्राण हे एक रसायन आहे. आणि म्हणून त्याला संवर्ग म्हटलेलं आहे, संवर्ग म्हटलेलं आहे. संवर्ग म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या ठिकाणी लय पावतील, विरघळतील, तर प्राणामध्ये सगळे विरघळू शकतात. बाह्येंद्रिय, अंतरेंद्रिय, बाह्यकरण, अंतःकरण ही सगळी प्राणामध्ये विरघळू शकतात असा उपनिषदाचा सिद्धांत आहे. आणि योगशास्त्राने याचा विनियोग कसा केलाय हे काही सांगायचं कारण नाही. असो, एकूण आर्ष विचारामध्ये निद्रा म्हणजे मनाचा एका हृदयस्थ विशेषशा नाडीमध्ये प्रवेश, हा एक उपनिषदाचा सिद्धांतातला भाग आहे. की उपनिषद म्हणतात की निद्रेमध्ये काय होतं, म्हणजे मनाचा हृदयामधल्या एका विशेष नाडीमध्ये, विशिष्ट नाडीमध्ये प्रवेश होत असतो. आणि मनाचा त्या नाडीत प्रवेश झाला म्हणजे मन त्या बोगद्यात गेल्यानंतर अंधकार. आपल्याला ही गोष्ट अनुभवायची आहे की एखाद्या बोगद्यामध्ये आपण आत गेल्यानंतर नुसता अंधकार असतो सगळीकडे. तर तसं मनाचा प्रवेश या नाडीमध्ये झाला. ही नाडी म्हणजे एक प्रकारचा बोगदा आहे, गुहा आहे. त्यामध्ये मनाचा प्रवेश झाला की तेजसा अभिभव होतो, तेजसाचा अभिभव होतो आणि त्या ठिकाणी निद्राही येत असते. तर ह्या नाडीला यथायोग्य, अत्यंत योग्य असं नाव दिलेलं आहे. त्याला हिता असं म्हटलेलं आहे. हृदयस्थ हिता नाडी आहे. अर्थात झोपेमुळे आपलं किती हित होतं हे काही सांगण्याचं कारण नाही, आणि झोपेशिवाय आपलं किती अहित होतं हेही काही सांगण्याचं कारण नाही. आणि ह्याला त्यामुळे हिता असं एक अत्यंत योग्य नाव दिलंय असं म्हणावं लागतं. तर ही हिता नामक अशी एक नाडी आहे हृदयामध्ये.
आणि ही हिता नामक नाडी जी आहे त्याद्वारा मन हे पुरीतच नाडीमध्ये प्रवेश पावतं असं उपनिषद सांगतं आणि त्यामुळे सुषुप्ती संभवते. बृहदारण्यक उपनिषदामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये असं म्हटलंय, असं यदा सुषुप्तो भवति यदा कस्यचन वेद हितानामनाड्यो 270 सहस्राणि हृदयात् पुरीतताभि प्रतिष्ठन्ते ताभिः प्रत्ययसृभ्य परीततीशेते स यथा कुमारो वा महाराजो वा महाब्राह्मणो वा अतिथ्यमानंदस्य गत्वा शर्यते वेमेवेश एतच्छेते असं म्हटलेलं आहे की जेव्हा सुषुप्ती होते, जेव्हा जीव कुठल्याही विषयाला जाणत नाही, तेव्हा ते हितावह असल्यानं त्याला हिता नाडी असं म्हटलंय आणि या हिताद्वारा मन हे पुरीतच नाडीमध्ये प्रवेशित होते. तेव्हा अल्पबालक, महाराज, महाब्राह्मण आनंदाच्या दुःखनाशक अवस्थेस प्राप्त होतो, तसाच विज्ञानात्मा त्या ठिकाणी शयन करतो असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे सुषुप्तीकाली निद्रा प्रवेश हा छांदोग्य उपनिषदामध्ये सांगितलाय. तिथं म्हटलंय तत्र एतत् सुप्तः समस्त प्रसन्नः स्वप्नं न विजानाति आसु तदा नाडीषु सुप्तो भवति न तत् कश्चन पाप्मा स्पृशति तेजसा हि तदा संपन्नो भवति. त्या ठिकाणी म्हणतात की जेव्हा सुषुप्तावस्था येते तेव्हा समस्त उपसंहार होतात, झालेले असतात आणि समस्त उपसंहार झाल्यानं सप्रसन्नतेनं तो स्वप्न पाहत नाही आणि त्या नाडीत सुप्त होऊन तो पापांपासून अस्पृष्ट राहतो आणि तेव्हा तेज संपन्न म्हणजे परमात्म संपन्न होतो असं उपनिषद म्हणतात. असो, आता अशा प्रकारे हे 2 सिद्धांत उपनिषदाने सांगून सुषुप्तीची प्रक्रिया, नंतर सुषुप्तीमधली अवस्था ही अत्यंत सुस्पष्टपणे मांडलेली आहे आणि सुस्पष्टपणे सांगितलेली आहे आणि बुद्धी सुसंगत अशी सांगितलेली आहे. आता निद्रेमध्ये जो अज्ञानाचा भाग असतो तो जागृतगत स्वाप्नगत ज्ञानाचा अभाव असतो. म्हणजे शेवटी सुषुप्तीमध्ये अज्ञान नसतंच का, तर अज्ञान असतं. ते अज्ञान कुठलं, तर जागृतावस्थागत आणि स्वप्नावस्थागत असं ते ज्ञान असतं. त्या ज्ञानाचा अभाव असतो. आलं का लक्षात? म्हणजे कुठल्याच ज्ञानाचा अभाव नसतो का, तर तसं नाही, ज्ञानाचा अभाव असतो. या ठिकाणी विश्लेषण असं मांडता येतं की जागृतगत जे ज्ञान असतं त्याचा अभाव असतो, त्यासाठी कसं म्हणाल. पुन्हा स्वप्नगत ज्ञान जे असतं त्याचाही अभाव असतो, नाहीतर त्याला सुषुप्ती कसं म्हणाल, स्वप्न म्हणावं लागेल. तर कुठल्याही ज्ञानाचा अभाव नसतो का, तर तसं नाही, असतो, अभाव असतो, ज्ञानाभाव असतो. पण ते ज्ञान म्हणजे जागृतगत ज्ञान आणि स्वप्नगत ज्ञान. आणि त्या अर्थानं निद्रेत अज्ञान किंवा पतंजली च्या भाषेत सांगायचं म्हणजे अभाव प्रत्यय, हा अभाव प्रत्यय, अभावाचा आलंबन हे त्या ठिकाणी असतं. या ठिकाणी पैंगलोपनिषदामधलं एक त्याची कंडिका ही स्मरते आणि ती त्या अर्थानं निद्रेला अज्ञान प्रवेशावस्था म्हणते. त्या उपनिषदात असं म्हणलंय की सुषुप्ती ही एक प्रकारे अज्ञाना अवस्थेचा प्रवेश आहे, अज्ञान प्रवेश आहे. त्या ठिकाणी असं म्हटलंय चित्तैककरणा सुषुप्तावस्था भवति भ्रम विश्रांत शकुनी पक्षौ संवृत्य नीडाभिमुखम यथा गच्छति तथा जीवो अपि जाग्रत स्वप्न प्रपंचे व्यवहृत्य श्रांतो अज्ञानम प्रविश्य स्वानंदम भुंक्ते. असं आहे की जसा पक्षी हा शेवटी झाडाच्या फांदीवर येऊन विश्राम पावतो, तसंच हा जीव सुद्धा जागृत स्वप्न यातले जे ज्ञान आहे त्यांचा सगळं उपसंहार करून श्रांत होऊन
अज्ञानामध्ये प्रवेश करतो आणि स्वानंदाचा भोग घेतो. अर्थात अज्ञान आणि स्वानंद ह्याचा जो या ठिकाणी हे सांगितलंय, संबंध सांगितलाय, ते अज्ञान म्हणजे जागृत स्वप्नामधलं ज्ञान. ते ज्ञान संपल्यानंतर तो या ठिकाणी स्वानंदाचा भोग घेतो असं उपनिषद म्हणतं. अर्थात अज्ञानाचा अन्वय या ठिकाणी सांगितलाय, पण ते अज्ञान म्हणजे जागृत ज्ञान, स्वप्न ज्ञान, या ज्ञानाचा अभाव आणि तोच अभाव प्रत्यय अशा संदर्भामध्ये योगसूत्रात सांगितलाय. असो, आता हे जे सिद्धोपसिद्धांत आहेत निद्रेसंबंधी, उपनिषदामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सापडतात. आणि ते सिद्धांत म्हणजे श्रमण सिद्धांत, लय सिद्धांत, नाडी प्रवेश सिद्धांत, मन प्राण विलिनीकरण सिद्धांत, आत्मब्राह्मीकरण सिद्धांत, असे वेगवेगळे सिद्धांत या ठिकाणी सांगितलेत. आणि निद्रेबद्दल उदानवायू हा जीवाला, म्हणजे निद्रेमध्ये उदानवायू हा जीवाला ब्रह्मपदी नेतो असा आशय प्रश्नोपनिषदामध्ये सापडतो. त्या ठिकाणी असं म्हटलंय, मन एव वाव यजमानः इष्ट फलामेवा उदानः स एवं यजमान अह ब्रह्मगमयती. असा त्या ठिकाणी उदानवायूद्वारा जो काय प्रकार संभवतो तो सांगितलाय. या ठिकाणी सांख्यसूत्र एक स्मरतं. त्या ठिकाणी असं विलक्षण म्हटलंय, समाधी सुषुप्ती मोक्षेषु ब्रह्मरूपता. ही जी ब्रह्मसंपत्ती आहे, ती ब्रह्मसंपत्ती समाधीमध्ये मिळते हे आपल्याला कळतं, आपण मान्य करतो. मोक्षामध्ये मिळते हे तर निर्विवाद, पण सुषुप्तीमध्ये सुद्धा मिळते अशा प्रकारचं एक सांख्यसूत्र या ठिकाणी स्मरतं. त्यामुळे सुषुप्ती आणि मोक्ष यात काय साम्य आहे हा प्रकार या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येतो. समाधी आणि सुषुप्ती यात जे काही साम्य असेल ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी समजून घेता येतं. अर्थात ब्रह्मरूपता, ब्रह्मसंपत्ती तिन्ही अवस्थेत प्राप्त होते. त्या सुषुप्ती, निद्रा ही एक अवस्था आहे, हे या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे. आणि हा प्रकार या ठिकाणी मननीय ठरतो. अर्थात अजून बरंच सांगण्यासारखं आहे, पण उर्वरित भाग आपण पुढल्या प्रसंगी बघू. कृष्णार्पणमस्तु.